अगदी कोणीसुद्धा बनवू शकेल अशी ही सँडविच रेसिपी. ह्या ठिकाणी भाज्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि काही भाज्या त्यामध्ये आपण एक्स्ट्रा किंवा ह्यामध्ये ॲड केलेल्या काही कमीसुद्धा करू शकतो. शिमला मिर्च बारीक चिरलेली, कांदा, स्वीटकॉर्न ते थोडेसे बॉईल करून घेतलेले, एकदम बारीक चिरलेला गाजर, थोडासा टोमॅटो, काकडी असेल तर काकडी ॲड करू शकता. आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सँडविचसाठी बनवलेली ग्रीन चटणी, जी आपण 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. ह्या चटणीची रेसिपी मी सँडविच रेसिपीच्या शेवटी शेअर केलेली आहे. आणि थोडंसं मेयोनीज ऑप्शनल आहे, ॲड केलं तरीही चालतं, नाही केलं तरीही. आणि आपण ह्यामध्ये 2 चीज क्यूब्स व्यवस्थित क्रश करून ॲड करूयात. चीज क्यूब्सच्या ठिकाणी तुम्ही जर मोझरेला चीज वापरलं तरीही चालतं. चीज नसेल त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं मेयोनीजचं प्रमाण वाढवू शकता किंवा सँडविच बनवताना तुम्ही चीज स्लाइसही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये काहीही मसाले एक्स्ट्रा ॲड न करता आपली सँडविचची फिलिंग बनवून तयार आहे. ह्या ठिकाणी फक्त थोडंसं मीठ ॲड करायचं. मेयोनीज आणि ग्रीन चटणीमध्ये मीठ तर ऑलरेडी असतंच. ग्रीन चटणी आणि चीज हे ह्या सँडविचमधलं मेन इन्ग्रेडियंट आहे. बाकी कोणतंही प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. ह्या ठिकाणी मी लोकल मार्केटमधले व्हीट ब्रेड वापरले होते. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही सँडविच ब्रेड वापरू शकता. ब्रेड स्लाइसला सुरुवातीला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आणि 2 स्लाइसला टोमॅटो सॉस स्प्रेड करून घ्यायचा आणि 2 स्लाइसला ग्रीन चटणी. ग्रीन चटणी ही सँडविचसाठी तर असलीच पाहिजे, त्यामुळेच तर सँडविचची टेस्ट आणखीन छान येते. ह्या ठिकाणी जर तुम्हाला ब्लॅक पेपर ॲड करायचं असेल किंवा चिली फ्लेक्स ब्रेडवर तुम्ही ॲड करू शकता. अदरवाईज मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डायरेक्टली आपलं सँडविचचं जे बॅटर आहे ते आपण त्यावर स्प्रेड करून घ्यायचं आणि ब्रेडला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बंद करून थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आवडत असेल तर वरच्या साईडला तुम्ही बंद करण्याच्या आधी चीज स्लाइससुद्धा ठेवू शकता. त्यामुळे आणखीनच छान चीजी सँडविच बनवून तयार होईल. थोडंसं बटर एक साईडला ब्रेडला लावून त्याला तव्यावर दोन्ही साईडनी मस्त खमंग खरपूस असं शेकून घ्यायचं. मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही एक झटपट बॅचलर सँडविच रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की किती छान कुरकुरीत वरच्या साईडनी आणि आतून तेवढेच चीजी आणि सॉफ्ट असे आपले सँडविच बनवून तयार आहेत. कॉलेज कॅन्टीन असो किंवा बाहेर गाड्यावर भेटणारे सँडविच अशाच प्रमाणे बनवले जातात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर असे भरपूर स्कूल टिफिन रेसिपीज आणि ब्रेकफास्ट रेसिपीज आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू. एन्जॉय. सगळ्यात सोपा सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचा स्नॅक्स किंवा मुलांचा डब्बा असो, एकदम पटकन बनवून तयार होणारी रेसिपी म्हणजे सँडविच. तर असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत. आज आपण त्यातच एक खूप सोपी अशी सँडविच रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी ह्या ठिकाणी व्हीट बेस ब्रेड घेतलेली आहे, जी लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. आणि सर्व ब्रेड स्लाइसला आधी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आणि त्या ठिकाणी ग्रीन चटणीसुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायची. ह्या ग्रीन चटणीची रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेली आहे. ही चटणी ह्या सँडविचची एकदम सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे सँडविच आणखीनच छान लागतं. एका साईडला स्लाइसवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही काकडीचे एकदम पातळ पातळ काप आणि सेम पद्धतीने टोमॅटोचे सुद्धा आपण काप ॲड करून घ्यायचे. वरच्या साईडनी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड करून घ्यायचा. ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे काहीही नसेल चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो, तर तुम्ही ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पूडसुद्धा ॲड करू शकता. हाय प्रोटीन सँडविच रेसिपी आहे, तर ह्या ठिकाणी आपण एकदम थिन स्लाइस जो आहे पनीरचा तो ॲड केला. आपल्याला ह्या ठिकाणी पनीरची स्लाइसची थिकनेस आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. जे व्यक्ती डाएट करतायत किंवा त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा हे सँडविच ते घेऊ शकतात, कारण व्हीट बेस ब्रेड आहे आणि आपण ह्या ठिकाणी भरपूर भाज्या आणि पनीर वापरलेलं आहे. पनीरवर सुद्धा आपण काळी मिरी पूड किंवा चिली फ्लेक्स ऑरिगॅनो थोडंसं ॲड करून कांद्याचे, काकडीचे, टोमॅटोचे थोडेसे स्लाइस ठेवायचे. ह्या ठिकाणी तुम्हाला जर आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असतील, जसेच शिमला मिरची असू शकतो किंवा स्वीटकॉर्न, तुम्ही ॲडही करू शकता. आणि आपल्या चवीनुसार आपण त्यावर थोडंसं काळी मिरी पूड किंवा चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं. ह्याला आपण डबल लेअर किंवा सिंगल लेअरमध्ये सुद्धा सँडविच बनवू शकतो. सँडविचला एका साईडनी एका स्लाइसवर बटर लावून घ्यायचं
तव्यावर सुद्धा छानपैकी बटर लावायचं। आपण ह्याला सँडविच मेकरमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा तव्यावर सुद्धा झटपट शेकून घेऊ शकतो। वरच्या साईडनी सुद्धा आपण त्याला बटर लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी खमंग खरपूस असे आपले सँडविच आपण त्याला भाजून घ्यायचं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की वरच्या साईडनी एकदम छान क्रिस्पी एकदम असा क्रस्ट आलेला आहे। असे क्रिस्पी कुरकुरीत सँडविच खायला खूप मजा येते आणि कॉलेज टाईमची आठवण येते। आतून भरपूर प्रोटीनयुक्त असलेले आणि भाज्या असल्यामुळे भरपूर फायबर्स असलेले झटपट असे बॅचलर टाईप सँडविच रेसिपी बनून तयार आहे। सँडविच करताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचा जर आपण झिगझॅग चाकू वापरला तर सँडविच कट केल्यानंतर त्याच्यामधलं जे फिलिंग आहे ते बाहेर येत नाही। त्यामुळे नेहमी सँडविच कटिंगसाठी अशा प्रकारचा चाकू वापरला जातो, म्हणजे आतमधलं स्टफिंग बाहेर निघणार नाही। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। ही तर माझ्या घरातली सगळ्यात फेवरेट सँडविच रेसिपी आहे, जी माझी मुलगी सर्वात जास्त आवडीने खाते। त्याचं कारण ह्याच्यातली फिलिंग जी ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग वापरणार आहोत ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे। तर त्यासाठी एका पॅनवर थोडंसं अर्धा चमचा तेल ॲड करून एकदम बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा, जास्त डार्क होऊ द्यायचा नाही। त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडासा पावभाजी मसाला ॲड करायचा, त्यामुळे हे आणखीनच छान लागतं। आणि बॉईल आपला आलू व्यवस्थित किसून घ्यायचा आणि तो सुद्धा ॲड करायचा। ह्याच्यामध्ये कोणत्याही गाठी नाही राहिल्या पाहिजे म्हणून आपण ह्याला किसून घेतलं, नाही तर आपण त्याला हाताने तुकडे करून सुद्धा ॲड करू शकतो। सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं। वाटलंसं थोडासा आमचूर पावडर ॲड करायची किंवा थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, त्यामुळे छान चटपटीत असा फ्लेवर आपल्या ह्या भाजीला येतो आणि स्टफिंग खूप छान लागते। भाजी व्यवस्थित वाफून घेतल्यानंतर त्याला आपण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत ब्रेडला छानपैकी आपण बटर लावून घ्यायचं। सर्व स्लाइड्सला आपण सर्वत्र बटर स्प्रेड करून घ्यायचं आणि ग्रीन चटणी ॲड करायला तर बिलकुलही विसरायचं नाही। ग्रीन चटणीची रेसिपी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेली आहे। कोणतंही सँडविच असू द्या, त्याच्यासाठी ग्रीन चटणी जर वापरली तर सँडविचची टेस्ट आणखीनच छान होते। ही ग्रीन चटणी आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो। फक्त सँडविचलाच नाही तर बऱ्याच आपण चाट रेसिपीज ज्या बनवतो त्यामध्ये सुद्धा आपण ही चटणी वापरू शकतो। ग्रीन चटणीवरती आपण चीजचे स्लाइस ठेवून घ्यायचे। चीज खाताना ह्या सँडविचमध्ये खूप छान लागतो आणि आपण जे स्टफिंग बनवलेलं होतं आलूचं ते आपण चीज स्लाइसवर ॲड करून घ्यायचं। ह्या ठिकाणी आपण ह्याला डबल लेअर सँडविचसुद्धा बनवू शकतो किंवा सिंगल लेअरसुद्धा। मी या ठिकाणी त्याला फक्त सिंगल लेअर सँडविचच बनवलं। डबल लेअर बनवायचं असेल तर वरच्या साईडला तुम्ही काही भाज्याही ॲड करू शकता आणि परत एक ब्रेडची स्लाइस ठेवायची। मी एक छोटं सिंपल झटपट बनणारं बॅचलर साईड सँडविच बनवलेलं आहे, तर आपण हे फक्त 2 मिनटामध्ये बनवून तयार करू शकतो। आणि दोन्ही साईडने त्याला बटर लावून छान खमंग खरपूस असं त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे की नाही ही झटपट सँडविच रेसिपी। आणि मुलं हे सँडविच डब्यामध्ये खूपच आवडीने खातील। ह्याच भाजीसोबत तुम्ही जर आणखीन काही पत्तागोबी असो, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो ॲड केला तर ते सुद्धा मुलं आवडीने खातील। आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले एकदम खरपूस वरच्या साईडनी आणि आतून तेवढेच सॉफ्ट असे सँडविच बनवून तयार आहेत। एकदम हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये भेटतात, कॉलेज कॅन्टीनमध्ये किंवा रोड साईड सेम त्याच पद्धतीने। तुम्ही ही झटपट बनणारी सँडविच रेसिपी लगेच ट्राय करून बघा। आवडल्यावर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू। एन्जॉय। मला कळत नाही लोकांना सँडविच बनवायला एवढं अवघड का वाटतं। सँडविच तरी सर्वात झटपट बनून तयार होणारी ब्रेकफास्टची किंवा टिफिनची एक परफेक्ट रेसिपी आहे आणि ह्यामध्ये आपण भरपूर भाज्यासुद्धा वापरू शकतो। प्रोटीनसाठी आपण पनीरसुद्धा ॲड करू शकतो। तर चला आज आपण अशीच एक झटपट जम्बो सँडविच रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्हीट बेस ब्रेड स्लाइस घेतले होते। तुम्ही कोणतेही व्हीट ब्रेड किंवा नॉर्मल ब्रेडचे स्लाइस वापरू शकता। त्या सर्व स्लाइसला छानपैकी बटर सर्वत्र लावून घ्यायचं आणि त्याच्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ग्रीन चटणीसुद्धा। ही सँडविचची ग्रीन चटणी तर असलीच पाहिजे, त्याशिवाय सँडविचला मजा नाही।
चटणीची रेसिपी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेली आहे, तुम्ही नक्की पाहून घ्या। सर्व ब्रेड स्लाइसला चटणी आणि बटर लावून झाल्यानंतर फक्त 2 स्लाइसवर आपण चीज स्लाइस ठेवून घ्यायचे। चीज स्लाइसवर थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं, म्हणजे खाताना त्याची चव आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे। आणि आपल्या आवडीनुसार ह्या ठिकाणी मी काही बॉइल्ड पोटॅटो स्लाइस ठेवले होते, उकडलेले थोडेसे बटाटे ते ॲड करू शकता। आवडीप्रमाणे भाज्या, जसे की ह्या ठिकाणी टोमॅटो ॲड केला होता। आणि आपण प्रत्येक लेअरनंतर थोडंसं ऑरिगॅनो किंवा ब्लॅक पेपर ॲड करत जायचं, म्हणजे ह्या भाज्यासुद्धा खाताना तोंडामध्ये त्याला एक व्यवस्थित छान अशी टेस्ट येईल। त्यानंतर एक ब्रेडची स्लाइस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ह्या भाज्यांवर ठेवून घ्यायची। त्यावरती एकदम थिन स्लाइस कट केलेला गाजर, सोबतच एकदम बारीक कट केलेली काकडीसुद्धा, आणि बारीक बारीक उभे उभे काप केलेली शिमला मिर्च। शिमला मिर्च आपण जर एकदम बारीक कट करून सँडविचमध्ये टाकली तर ती आपल्याला बिलकुलही कच्ची लागत नाही। त्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर टाकायला विसरायचं नाही, कारण नाहीतर भाज्या आपल्याला बेचव लागू शकतात। त्या मसाले ॲड केल्यामुळे भाज्यांची टेस्ट आणखीनच खूप छान येते। चिमूटभर मीठ सर्व भाज्यांवर ॲड करून घ्यायचं, जास्त करण्याची गरज नाही, कारण ग्रीन चटणीमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं। आणि शेवटी आपण ब्रेड स्लाइस त्याच्यावर ॲड करून त्याला छान दाबून घ्यायचं। आपला जम्बो जो सँडविच आहे तो इझिली घरच्या घरी बनवून तयार होतो। आणि त्याला एक साईडला बटर लावून तव्यावर दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे। छान खमंग खरपूस होईपर्यंत आपण त्याला शेकून घ्यायचं। फक्त 5 मिनिटाच्या आत भाज्या कटिंग करून ही सँडविच बनवण्यापर्यंतची प्रोसेस एकदम इझी आहे आणि खायला एवढा टेस्टी की मुलं असो किंवा मोठे रोज नाश्त्याला हा सँडविच मागतील। आहे की नाही इझी, एकदम क्रिस्पी अशी आपली सँडविच रेसिपी। आणि तुम्ही बघू शकता की वरचं जे टेक्स्चर आहे ते एकदम कुरकुरीत आहे, एकदम बाजारात जसं सँडविच मिळतं त्याच पद्धतीने। ही ग्रीन चटणी मात्र बनवायला बिलकुलही विसरायचं नाही, कारण तीच तर सँडविचची सिक्रेट रेसिपी आहे। ही सँडविच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही इझी बॅचलर टाईप सँडविच रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, एन्जॉय। ही आपली ऑल इन वन ग्रीन चटणी आहे। कोणतंही सँडविच असू द्या किंवा कबाब्स किंवा कोणत्याही स्टार्टरसोबत आपण ही चटणी सर्व करू शकतो। तर ही ऑल इन वन ग्रीन चटणी बनवण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पुदिना घ्यायचा आहे। पुदिन्याची फक्त पानं घ्यायची, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। ह्या ठिकाणी मी तिखटवाली हिरवी मिरची वापरली होती। चटणी थोडीशी स्पायसी आणि टँगी असते आणि मिरचीचं प्रमाण आपण गरजेनुसार कमी जास्त करायचं। ह्या ठिकाणी मी 5 मिरच्या वापरलेल्या होत्या। अर्धा चमचा जिरे ॲड करायचं, थोडंसं मीठ आणि थोडंसं काळं मीठ चवीनुसार ॲड करायचं आणि त्यामध्ये छानपैकी एक अर्ध लिंबू पिळून ॲड करायचं। लिंबू पिळल्यामुळे चटणी छान चटपटीत टँगी लागते आणि सर्वात महत्त्वाचं, लिंबू पिळल्यामुळे चटणीचा कलरसुद्धा खूप दिवस जशाच तसा हिरवागार राहतो। आपण ही चटणी 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। केव्हा पण तुम्हाला सँडविच बनायचं असेल, चटणी रेडी। चटणीला छानपैकी एक थिकनेस येण्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक ब्रेडचा स्लाइस त्याचे असे छोटे छोटे काप करून ॲड करायचे। आपण सँडविच बनवणार आहोत तर ब्रेड तर आपल्याकडे असेलच। सँडविच बनवायचं नसेल, असंच जर तुम्हाला चटणी बनवायची असेल तर त्या ठिकाणी शेंगदाणे किंवा आपण डाळवासुद्धा ॲड करू शकतो। ह्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि ह्याला मिक्सरमधून एकदम छान फाईन पेस्ट बनवून तयार करायची। रेस्टॉरंटमध्ये इवन आपल्याला घरामध्ये कोणता पण चाटचा पदार्थ बनवायचा असेल, सुकी भेळ असेल किंवा रगडापुरी असेल, तरीसुद्धा आपण ही ग्रीन चटणी वापरू शकतो। झटपट 5 मिनिटाच्या आत बनवून तयार होणारी ही ग्रीन चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सर्व सँडविच रेसिपीसोबत तर ही तुम्हाला लागणारच आहे। तर तुम्हाला ही ग्रीन चटणी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझ्या चॅनलवर 5 वेगवेगळ्या प्रकारे आपण ग्रीन चटणी कशी बनवायची घरामध्ये असलेल्या सोप्या सामानातून त्याचा एक डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण ब्रेड ॲड केल्यामुळे चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशीच हिरवीगार चटणी आपण स्टोअर करून ठेवू शकतो। कोणत्याही एका काचेच्या डब्यामध्ये आपण ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं।
ह्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचा किंवा स्टीलचा म्हणजे कोणत्याही मेटलचा डब्बा वापरायचा नाही आणि प्लास्टिक तर बिलकुलही वापरायचं नाही. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू. एन्जॉय.